मोदी सरकार हाय हाय अरे या सरकारचं करायचं काय? सिलेंडरचे भाव कमी झालेच पाहिजे. अमरावती जिल्ह्यातील तिवसा येथे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढी विरोधात महिला काँग्रेस आणि तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर आंदोलकांनी रिकामे गॅस सिलेंडर आणि चूल मांडून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदविलाय. आंदोलकांच्या मते आखाती देशांमधील परिस्थितीमुळे अमरावती जिल्ह्यासह ग्रामीण भागात एलपीजी गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यात कपात होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे भविष्यात गॅस टंचाईची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या परिस्थितीचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिला आणि शेतकरी कुटुंबियांना बसत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकार एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत उदासीन असल्याचा आरोपही आंदोलकांनी केलाय. महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबीय, शेतकरी तसेच माता भगिनींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी तहसीलदारांना निवेदन देत गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी कराव्यात तसेच सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी केली आहे. या आंदोलनात प्रकाश मोहरे, दिलीप काळबांडे, सतीश पारधी, सेतू देशमुख, प्रफुल्ल देशमुख, प्रदीप बोके, मोहनराव वानखडे, भारत डोणे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच नगराध्यक्ष प्रतिभा गोरखेडे, उपनगराध्यक्ष प्रिया विगणे, सभापती रवींद्र राऊत, मुकुट पुणसे, योगेश वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली काळे तसेच माजी सभापती कल्पना दिवे यांचीही उपस्थिती होती.